Zee 24 तास एक पाऊल पुढे। बरं, आता मला प्रश्नांची उत्तरे द्या। जे मी बोललो की जर का अन्याय दूर झाला नाही तर आम्ही रस्त्यावरती उतरू, तुम्ही घरात जाताय का रे? थांबा जरा, घरात जाताय? घर राहिलेच शिल्लक? अरे तुम्ही आणखीन कुठे जाणार? तुम्ही रस्त्यावरच आहात, रस्त्यावरतीच काढले तुम्हाला या लोकांनी घरातनं बाहेर खेचून। आज गुरांच्या छावणीमध्ये हजारो लोक राहत आहेत, तुम्ही रस्त्यावरच आहात, जाऊन जाऊन कुठे जाणार? मंत्र्यांना रस्त्यावरती फिरू देणार नाही। मंत्री म्हणते बरं झालं तुम्हीच सांगितलं, मला तरी कुठे फिरायचंय, मी माझ्या घरामध्ये मस्त एसी मध्ये बसलेलो आहे, सगळं काय खाऊन पिऊन सुखे आहे मी, मला कोण सांगतं रस्त्यावर फिरायला? हे असं करून चालणार नाही। आता आपण असं जाहीर केलं पाहिजे की आम्ही सुद्धा रस्त्यावर आहोतच, आम्ही तर रस्त्यावरती आहोतच, पण गाडीत आणि एसी मध्ये बसलेल्या मंत्र्याला आम्ही रस्त्यावरती घेतल्याशिवाय राहणार नाही। जा पृथ्वीराजना सांगा, नुसत्या मंत्रिमंडळाच्या बैठका घेऊ नका। आजपर्यंत पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुम्ही बैठक घेतल्या, अजूनही तुम्ही मराठवाड्यामध्ये बैठक घेण्याचं तुम्हाला सुचलेलं नाही का? हा मराठवाडा माझ्या महाराष्ट्राचा भाग नाहीये काय? काय या मराठवाड्याच्या माझ्या माता भगिनींना आणि बांधवांना मतदानाचा अधिकार नाहीये काय? पण मराठवाड्यात तुम्हाला फिरायला वेळ नाही। आणि आता तर माझं म्हणणं आहे की मराठवाड्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक घेऊ नका, कारण मंत्रिमंडळामध्ये तुम्हीच असता। पश्चिम महाराष्ट्रातले मंत्री आणि इथले मंत्री, हे इथले मंत्री त्यांना तोंड देऊ शकत नाही। आणि म्हणून जर तुम्हाला या मराठवाड्याला न्याय द्यायचा असेल तर मुंबईमध्ये एक दिवसाचं का होईना पण या माझ्या मराठवाड्याच्या आणि महाराष्ट्राच्या दुष्काळावरती चर्चा करणारं विधान मंडळाचं एक शिबिर घ्या, एक अधिवेशन घ्या, विधान भवनामध्ये अधिवेशन घ्या, येऊ द्या, सगळ्यांना येऊ द्या। सगळ्या पक्षाचे आमदार, खासदार, मंत्री सगळ्यांना तिकडे बोलवा। आज मी माझ्या मराठवाड्यातल्या खासदार आणि आमदारांना सांगतोय की तुम्ही मराठवाड्यामध्ये जिथून जिथून निवडून आलेला आहात तिथल्या गावागावामध्ये, खेड्यापाड्यात जाऊन, कानाकोपऱ्यात जाऊन ही दुष्काळाची जी काय मदत आहे ती शेवटच्या माणसापर्यंत पोहोचते की नाही पोहोचते त्याच्यावरती लक्ष द्या, दिलंच पाहिजे, द्यावंच लागेल। आणि मी सुद्धा जे जाहीर केलेलं आहे, ही नुसती सभा मी ताकद शक्ती प्रदर्शन करायला आलेलो नाही। अनेक जण बोलताना बोलतात की ज्यांनी आयुष्यभर शिवसेना प्रमुखांवरती टीका केली की हे बाळासाहेब काय भाषेमध्ये बोलतात, आणि तेच टीकाकार आज मला बोलतायत की उद्धव ठाकरे भाषण करतो पण या उद्धव ठाकरेच्या भाषणात बाळासाहेबांच्या भाषणासारखा दम नाही। अरे माझा दम माझ्या समोर बसलेला आहे, देऊ का एकदा तुम्हाला? एकदा देऊ? नुसता हात वर केला तर तुमची पलटाभुई थोडी होईल, पण मी इकडे आगी लावायला आलेलो नाही, राजकारण करायला आलेलो नाही। आज ही सभा मी माझं एक कर्तव्य म्हणून आलेलो आहे। मराठवाड्यामध्ये सरकारचं लक्ष वेधण्यासाठी म्हणून मी आलेलो आहे। मागण्यांचं पत्रक आम्ही दिलेलं आहे, भाजप देत आहे, सगळे देत आहेत, पण या मागण्या कागदावरती असता कामा नये। निधी नुसता मंजूर करून चालणार नाही, तो शेवटच्या टोकापर्यंत, शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवणं हे सरकारचं काम आहे, आणि ते पोहोचतो की नाही बघणं हे आपल्या शिवसेनेचं काम आहे, शिवसैनिकाचं काम आहे। आणि म्हणून बांधवांनो एकच सांगतो, उद्या कोण काय बोलेल मला परवा नाही। मी तुम्हाला शब्द दिलेला आहे, जी जबाबदारी माझ्या खांद्यावरती तुम्ही सोपवलेली आहात, हे उगाच मी नतमस्तक झालेलं नाही, मी तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद उगाच घेतलेले नाहीत। ही जी ताकद आहे या ताकदीचा प्रत्येक अंश मी तुमच्या हितासाठीच वापरेन, हे वचन मी तुम्हाला देतोय। आणि इकडे जागा काय आपल्याला पुरत नाही, अजूनही लोकांचे लोंढे येतात, पाठीकडून येत आहेत। आज मी सुरुवात केलेली ही सभा शेवटची सभा नाही। मी मराठवाड्यामध्ये स्वतः फिरणार, दुष्काळग्रस्त भागामध्ये स्वतः जाणार, चारा छावण्या बरोबर चालल्यात की नाही मी स्वतः बघणार। ह्याचं कारण नाही तर चाऱ्यामध्ये सुद्धा घोटाळा होतो, महाराष्ट्रामध्ये सुद्धा लालूची अवलाद असू शकते। कारण नगर जिल्ह्यामध्ये अनिल भैया तुम्ही सांगा या ना, या काँग्रेसवाल्यांनी शेण सुद्धा खाल्लं होतं नाही, आहे खरंय, म्हणजे शेणाचा सुद्धा पैसा खात आहेत, चारा सुद्धा खात आहेत, जे मिळेल ते खात आहेत। पण हा घोटाळा आम्ही होऊ देणार नाही। जर का काँग्रेसवाला, राष्ट्रवादीवाला त्याच्यात सापडला तर शिवसैनिकाच्या तावडीतनं तो सुटणार नाही, एवढं हा इशारा मी त्यांना देतोय, हा इशारा मी देतोय। आणि जे जे करता येणं शक्य असेल
जसं आज अर्जुनराव तुम्ही खरंच एक चांगलं काम केलं, चारा छावणी सुरू केलेली आहे, फार मोठं काम आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.